पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांच्यात बैठक होत आहे। पाकिस्तान सोबतच्या तणावादरम्यान ही महत्त्वाची बैठक होती। काल मोदींनी नौदल प्रमुखांसोबत घेतली होती बैठक। पंतप्रधान मोदी आणि हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांच्यात आज बैठक होती। पाकिस्तान सोबतच्या तणावादरम्यान महत्त्वाची ही बैठक आहे। कालच मोदींनी नौदल प्रमुखांसोबत बैठक घेतली होती आणि आज हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांच्याशी ते बैठक घेणार आहेत। दरम्यान पंतप्रधान मोदी आणि हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांच्यात बैठक होणार आहे। पाकिस्तान सोबतच्या तणावादरम्यान ही महत्त्वाची बैठक आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदल प्रमुखांसोबत घेतली होती बैठक आणि आज हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांच्यासोबत ते बैठक घेणार आहेत। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली। त्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवरती सतत गोळीबार केला जातो। या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं। जम्मू काश्मीरच्या अनेक भागात सुरक्षा दलाच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जाते। दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांचा शोध घेतला जात असून त्यांच्या घराचीही झाडाझडती घेतली जाते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव शिगेला पोहोचला। यातच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी राजस्थानातील भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरनं एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतलं। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएनं हाती घेतलाय। यावेळी हल्ल्यादरम्यान हुआवेई सॅटेलाइट फोन पहलगाम परिसरात वापरल्याचं सुरक्षा यंत्रणांच्या तपासात समोर आलंय। हुआवेई ही एक चीनी कंपनी असून हिंदुस्थानात या फोनला बंदी आहे, त्यामुळे या हल्ल्याचं चीन कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त होतोय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे। भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत। यात आता जहाजांवर सुद्धा बंदी घातली आहे, त्यामुळे भारतानं पाकिस्तानची मोठी कोंडी केली आहे। पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांना हवाई सीमा बंद केल्या आहेत, त्यामुळे आता विमानांना अन्य मार्गाने प्रवास करावा लागतोय। ही परिस्थिती वर्षभर कायम राहिली तर कंपनीला किमान 500 कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचा अंदाज एअर इंडियानं वर्तवलाय। अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून जोरदार सराव केला जातोय। नौदलाकडून पोरबंदर जवळ डेंजर झोन घोषित करण्यात आलाय। 7 मे पर्यंत गोळीबाराचा अलर्ट जारी करण्यात आलाय। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जैसलमेरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। भारत आणि पाक बॉर्डरवर या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली गेली आहे। तसंच ठिकठिकाणी चौकशीही करण्यात येते। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य तणाव निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती इथल्या चांदा आयुध निर्माणीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। आयुध निर्माणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सगळ्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत। पुण्यामध्ये सुट्ट्यांमुळे एसटीनं प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे। पुणे एसटी आगारात एकाच दिवसात तब्बल 2.14 कोटी रुपयांची कमाई झाली आहे। तर पुणे विभागातील 781 बसगाड्यांना 3,19,000 किलोमीटरचा प्रवास केला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात आरटीईचे 5,000च्या वर प्रवेश आलेत। 7 मे पर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे। दरवर्षी होणारा विलंब यंदा टाळण्यात आला असून प्रक्रिया वेळीच पार पडते। महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे। त्यानुसार शहरात नालेसफाई आणि इतर कामं सुरू झालेली आहेत। तर रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी पालिकेचे कर्मचारी करतायत। गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतील तापमान वाढलं असून त्यामुळे नागरिक हैराण झालेत। उन्हामुळे काहींना डोकेदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत। त्यासोबत काही नागरिकांना घसादुखीचा त्रास होतोय। विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण सुद्धा वाढल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उकाड्यानं यंदा काहीसा कहर केलेला असून सलग आठवडाभरापासून कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे। त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 8 विभागात वेळच्या वेळी साफसफाई आणि डागडुजी करण्यात येत नसल्यामुळे अनेक विहिरींची पार दुर्दशा झाली आहे। एकूण 94 विहिरींपैकी घणसोली गावातील 3 बावडी परिसरात दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। प्लास्टिक विरोधात पालिकेनं मोहीम सुरू केली आहे। 4 दिवसात 36 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या आहेत। संबंधितांकडून 30,000चा दंड वसूल केलाय। भारतात विक्री होणाऱ्या कोणत्याही पॅकबंद वस्तूंवरती एमआरपी लिहिलेली असते, त्या किमतीपेक्षा अधिकचे पैसे आकारणं नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे। पुलिंग, लोकेशन, सर्व्हिस अशा कोणत्याही कारणांचा समावेश करून
ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारले जाऊ शकत नाहीत. मात्र जर कोणी पैसे आकारलेच तर आता तक्रार करता येणार आहे. लवकरच पुणे नागपूर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. मध्य रेल्वेकडून यासाठी वेळापत्रक तयार करण्याचं काम सुरू आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतनं रेक उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात सेवेला सुरुवात होईल. सध्या पुण्यातनं 3 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नगररचना विभागात दाखल होणाऱ्या गुंठेवारीच्या फायलींना यापुढे ऑनलाईन मंजुरी दिली जाणार आहे. महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी हा निर्णय घेतलाय. परभणीच्या उड्डाणपुलावर 2 दुचाकी एकमेकांना धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. या 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. जळगावच्या वाघ गावात एका तरुणानं तलवारीनं तिघांवरती जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झालेत. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कारनं धडक दिल्याच्या कारणातून ही घटना घडली. जळगावच्या बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील चिंचोलीजवळ कारचा भीषण अपघात झाला. यात 5 जण जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगावच्या शाहूनगरमध्ये एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे तर 2,37,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. राज्यातील निवड आणि वेतन श्रेणी शिक्षक मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणीला 6 मे पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. हे प्रशिक्षण पुढील महिन्यात होणार आहे. राज्यभरात 1,359 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण झालेत. या माध्यमातून 2,14,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जातोय. महावितरणकडे सध्या 60 लाखांहून अधिक कृषी पंपधारक शेतकरी आहेत. मुंबई पालिकेच्या 25 प्रसूतिगृहात सोनोग्राफी यंत्रांचा पुरवठा करण्यासाठी सुधारित निविदा काढण्यात आल्यात. खासगी सार्वजनिक तत्वावर ही सुविधा पुरवली जाणार आहे. पुणे ते मुंबई रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमानी रेल्वेच्या वेळापत्रकात तक्रार केली आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देण्यात आलं. शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू होता. शालेय साहित्य महागलंय आहे त्यामुळे यंदा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षासाठी वह्या पुस्तकं दप्तर गणवेश बूट खरेदीला सुरुवात झाली आहे. धान्य साठवण्यासाठी पत्र्याच्या कोठी बाजारामध्ये आलेल्या आहेत. मात्र धान्यासोबत कोठीचे देखील भाव वाढलेत. तरी देखील शेतकरी घरोघरी पत्र्याच्या कोठीला पसंती देत आहेत. भात आणि कडधान्यासाठी ग्रामीण भागात कोठी विकत घेतली जाते. कोटिंग पत्र्याचे भाव 30 रुपयांनी वाढलेत. रायगड जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूर, दरड कोसळणं अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीविताचं नुकसान होत आहे. हा धोका कमी करण्यासाठी किनारी भागांमध्ये बांबू लागवड करण्यात येणार आहे. 35 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेनं धोकादायक इमारतींची वर्गवारी जाहीर केली. यादीमध्ये 87 इमारती अतिधोकादायक असल्याची माहिती देण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये अरुण काका जगताप यांचं निधन झालं. यावेळी जयंत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी जगताप कुटुंबियांचं सांत्वन केलं. अहिल्यानगरमध्ये पत्नीशी घटस्फोट झाल्याच्या रागातनं फैयाज तांबोळी या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पीडितानं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅराडाईज जवळ एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादातनं खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पीओपी गणेश मूर्तींवरती बंदीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. त्याची अंमलबजावणी करण्यास मागे गणेशोत्सवापासून सुरुवात झाली. मात्र पीओपी मूर्तीवर सरसकट बंदी आणल्यास शेकडो वर्षांची कला आणि उंच गणेश मूर्तींची संस्कृती लोप पावेल अशी भीती मूर्तीकारांनी व्यक्त केली आहे. जळगावच्या नशिराबादमध्ये पेठ भागात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 12 गाड्या ओढण्यात आल्या. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली. एसटी कामगार संघटनेचं 2 दिवसीय अधिवेशन माणगावला भरवण्यात येणार आहे. 5 आणि 6 मे या दोन्ही दिवशी माणगावला अधिवेशन असणार आहे. यासाठी राज्यभरातून 40 ते 50 हजार कर्मचारी हजेरी लावणार आहेत. प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटातून पुणे रेल्वे विभागाला 62 कोटी 70 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. तिकीट रद्द केल्यामुळे मागील आर्थिक वर्षात 50 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. यंदा रद्द केलेल्या तिकिटामध्ये 12 कोटींची वाढ झाली आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात नो पार्किंग झोन सुरू करण्यात आले. अधिकृत पार्किंग वगळता 200 मीटर भागात नो पार्किंग झोन करण्यात आले. नियम मोडून पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सोलापुरात देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेचं दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यांनी गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावलं. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून 1,80,000चा मुद्देमाल जप्त केलाय. सिल्लोड शहरात होऊ घातलेल्या श्री संवेगवर्धक कुंथुनाथ जिनालयाच्या प्राणप्रतिष्ठापना आणि अष्टांगिका महोत्सवाला सुरुवात झाली आहे. कुंभस्थापना, अखंड दीपक स्थापना, नंदावर्त पूजन इत्यादी विधी मोठ्या उत्साहात वाजत गाजत पार पडतायत. अमरावतीत सुरू असलेल्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी स्पर्धेचं अंतिम सामने आज होत आहेत. यावेळी कबड्डी स्पर्धेला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावरती शनिवारी 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातली रक्कम गोठवली जात असल्यामुळे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. सद्यस्थितीत देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढलेत, मात्र याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात. नागपुरात काही बनावट व्यवहारांमुळे पंपचालकांच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल पंपावर 10 मे पासून कॅशलेस व्यवहार करावा लागणार आहे. दरम्यान डिजिटल पेमेंट बंदीच्या निर्णयामुळे त्यांचा ग्राहकावरती परिणाम होणार हे निश्चित असल्याची चर्चा आहे. मात्र या निर्णयासंबंधी कोणती भूमिका घेतली जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डिजिटल पेमेंटमुळे जो आमच्या डीलर्स लोकांना त्रास होत आहे त्याच्याबद्दल ही प्रेस कॉन्फरन्स आहे. आम्ही 10 तारखेपासून डिजिटल पेमेंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण आमचे 25 ते 30 डीलरच्या अकाउंटमध्ये लीन लावलेला आहे बँकांतर्फे, आणि बँकांना हे नॅशनल सायबर क्राईम पोर्टलद्वारे इन्फॉर्मेशन आली आहे की या अकाउंटमध्ये लीन लावा किंवा अकाउंटला फ्रीज करा. आता 2 डीलरचे अकाउंट फ्रीज झालेले आहे. आमचे एक डीलर आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये 10,000चं क्रेडिट कार्ड झालं होतं, त्याच्यासाठी त्यांचं पूर्ण अकाउंट 6 महिने ब्लॉक करून ठेवलं. तर हे आम्हाला व्यवसाय करणं कठीण झालंय, त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे. आता पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टीम तयार करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्राईम फोकस सोबत 3,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आलाय. देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट UG आज पार पडते. दुपारी 2 ते 5 दरम्यान होणाऱ्या या परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावरती नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं विशेष उपाययोजना केल्या आहेत. यात कायदेशीर कारवाईसह संबंधितास परीक्षेला बसण्यावरती 3 वर्षांसाठी बंदीच्या शिक्षेचा देखील समावेश आहे. मुंबईत बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आलाय. BKCतील स्टेशनसाठीच्या खोदकामाचं 76% काम पूर्ण झालंय. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कामाची पाहणी केली. मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आणि विशेषतः नीट परीक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. परीक्षा आज असल्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नाही. नवी मुंबई हे महावितरणला राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणारं शहर बनलंय. असं असताना सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल भरून देखील वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांना सामोरं जावं लागतंय. वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न दरवर्षीच निर्माण होतो. काही गावात टाक्या उभारलेल्या आहेत, नळ जोडण्या सुद्धा दिल्या आहेत, मात्र या नळांना पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना टँकरची वाट बघावी लागते. अनेकांना सध्या तालुक्यातील 14 गावपाड्यात तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात 3 ते 6 मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली उभं न राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये तुरळक अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शहरात काल तापमानात तुरळक घट झाली. शुक्रवारपर्यंत शहराचं तापमान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. नागपूरसह विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली, तर देशात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं वर्तवलेल्या अवकाळी पावसाचा अंदाज नागपूरकरांसाठी 6 दिवस खरा ठरला. शहरातील काही भागात गारपीट तर काही भागात वादळासह जोरदार पावसानं हजेरी लावली. पुणे जिल्ह्याच्या तापमानात 2 अंशांनी घट झाली आहे. तर पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय.